नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण अर्नाळा किल्ल्याला भेट देणार आहोत. हा किल्ला वैतरणा नदी जेथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या मुखाशी हा किल्ला बांधलेला आहे. अर्नाळा मासेमारी बंदर आहे, त्यामुळे सर्वत्र ओळी किंवा सुके मासे सोबत घातलेले दिसत होते. अर्नाळा किल्ल्यावर कसे जायचे? अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी विरार हे अर्नाळा किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, जे फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी येणारे लोक विरार रेल्वे स्थानकावर उतरू शकतात. विरार रेल्वे स्टेशन पासून आपल्याला अर्नाळा या गावाला जाणारी स्थानिक बस पकडून किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो. तिकडे आल्यानंतर आम्ही पाहिलं की इकडची लहान मुले गळ टाकून मासे पकडत होते आणि जबरदस्त असे त्यांनी मोठे मासे पकडले होते आणि मासे ते जिवंत पण होते. ते दृश्य बघतच होतो, तेवढ्यात आम्हाला समजलं की बोट आलेली आहे, तर आम्ही आता बोटीजवळ जातो. अर्नाळा किल्ल्यावर जायला बोटीची सोय केलेली आहे, त्यामुळे आम्ही बोटीची वाट बघत होतो. कारण अर्नाळा किल्ला समुद्राच्या मध्ये असल्यामुळे चारी बाजूने पाण्याने वेढलेला आहे. बोटीचं तिकीट प्राइस कॉस्ट ही 20 रुपये आहे, जी तुम्हाला तिकडे आणि तुम्ही इकडे रिटर्न घेऊन येण्यासाठी एकच बोट इथे पाहायला मिळेल. रेगुलर असते ना बोट. बोटीत चढल्यावर आणि माणसांच्या गर्दीत भरवून गेल्यावर मला समुद्राचं जे दर्शन घडलं ते अप्रतिम होतं. अर्नाळा गावापासून ते अर्नाळा किल्ल्यापर्यंतचा प्रवास मस्तपैकी गावकऱ्यांबरोबर आणि इथल्या कोळी लोकांबरोबर झाला. हे जे समोर गाव दिसतंय त्या गावाच्या मध्येच अर्नाळा. मी बोललेलो तुला, म्हणून तर मी बोललो की चप्पल वगैरे नाही घातली. आम्ही आता बोटीतून उतरतोय आणि शूज वगैरे काढलेत, बिना शूजचं चालू आहे. बाकी सगळे उभी आता पाण्यातून उतरत आहे. आम्ही पण आता उतरतोय. चला तर म्हणून बोललो आता काय कर माहिती आहे, पॅन्ट वरती कर. तिथून उतरलोय आणि समुद्रातून आता चालत चाललोय. चप्पल शूज वगैरे काढले. बाकी आता रिटर्न बोट चालले आणि ते फुल झाले. ते पब्लिक इकडे आलेले सगळं आता रिटर्न चालले. आम्ही आता कुठे रस्ता आहे तुम्हाला आता दाखवतो गावातून जाण्याचा. सर्व पब्लिक तिकडेच जातात, सगळे तिकडेच जातोय आपण तिकडेच. पब्लिक पण आहेत, ते पण आता किती चालेल. तर आम्ही आता तिकडेच चालू. गावातून रस्ता आहे तिथून गेली गली ते. कोकणामध्ये ज्या ठिकाणी समुद्राला नद्या मिळतात त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी बंदरे बांधलेली असायची. तिथेच विदेशी व्यापार सुरू असायचा. याच व्यापाराच्या देवाणघेवाणीसाठी बंदराच्या जवळच किल्ले बांधले जायचे आणि त्यामध्ये एक किल्ला म्हणजे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला एक सागरी दुर्ग म्हणजे जलदुर्ग म्हणूनही ओळखला जातो आणि हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावाजवळ आहे. वसई शहरापासून हा किल्ला 12 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे या किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र आहे. अर्नाळा या किल्ल्याची जंजिरा अर्नाळा म्हणून देखील ओळख होती. हा किल्ला वैतरणा नदी
जेथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या मुखाशी हा किल्ला बांधलेला आहे आणि या किल्ल्याचे चारही बाजूने समुद्र असल्याने या किल्ल्यावर शत्रूला हल्ला करणे देखील अवघड होते. या किल्ल्यामध्ये एकूण 3 दरवाजे आहेत. त्यामधील 2 आकाराने मोठे आहेत आणि एक छोटा आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उत्तरेकडे तोंड करून आहे आणि या दरवाजाची रचना किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये केलेली आहे. मुख्य दरवाजावर हत्ती आणि सिंह या प्राण्याचे सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला शिलालेख देखील पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या आतमध्ये कालीमाता मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, अष्टकोनी तळे, अंकेश्वर मंदिर, महादेव मंदिर तसेच भवानी मातेचे मंदिर देखील पाहायला मिळेल. अर्नाळा हा किल्ला पहिल्यांदा बाजीराव शिवाजी यांनी बांधला. इसवी सन 1516 मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी सुलतान मेहमूद बेगडा यांनी केली. हा किल्ला व्यापारासाठी महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन हा किल्ला मिळवण्यासाठी पोर्तुगीज, मराठी, मुघल यांनी लढाया केल्या. अर्नाळा हा किल्ला आकाराने चौरसाकृती असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 700 चौरस फूट आहे. त्याचबरोबर या किल्ल्याला तटबंदीच्या मजबूत भिंती आहेत आणि या भिंतीची उंची 30 फूट आहे आणि तटबंदीच्या भिंतीला 9 बुरुज आहेत. अर्नाळा हा किल्ला बेटावर आहे आणि हे बेट पूर्वी गुजरातमधील सुलतानच्या ताब्यात होते. त्यावेळी त्यांनी बेटावर एक किल्ल्यासारखी गडी बांधलेली होती असे पोर्तुगीजांनी इतिहासामध्ये लिहून ठेवले आहे. त्यानंतर पोर्तुगीजांनी या बेटावर इसवी सन 1530 मध्ये हल्ला केला आणि हे बेट आपल्या ताब्यात घेतले आणि तेथील पूर्वीची गडी पाडून येथे किल्ल्याची पुनर्बांधणी केली. या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी सुमारे 200 वर्षे राज्य केले. त्यानंतर हा किल्ला इसवी सन 1734 मध्ये मराठा साम्राज्याकडे आला आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पुन्हा जुना किल्ला पाडून त्यानंतर किल्ल्याची पुनर्बांधणी केली. अर्नाळा किल्ल्यावर अजून आपल्याला काय काय बघायला मिळेल. या किल्ल्यावर नित्यानंद महाराजांच्या पादुका किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात आहेत. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आपल्याला वेगवेगळे नक्षीकाम आणि शिलालेख पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दक्षिण दिशेपासून सुमारे 550 मीटर मार्टेलो टॉवर पाहायला मिळेल. तोच इंग्रजांनी 17व्या शतकात बांधला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचा उपयोग केला जातो. या किल्ल्यावर गुजरातचे सुलतान, पोर्तुगीज, मराठा साम्राज्य आणि इंग्रजांनी राज्य केले. किल्ल्यावर आपल्याला बघण्यासाठी काय काय भेटेल. बुरुज हा आपल्याला प्रत्येक किल्ल्याच्या रचनेमध्ये पाहायला मिळेल, कारण बुरुजावरून त्या काळी शत्रूवर लक्ष ठेवणे जायचे. तसेच बुरुजावरून तोफाचा मारा लांबपर्यंत केला जायचा. अर्नाळा किल्ल्यावर देखील आपल्याला बुरुज पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीला एकूण 9 बुरुज आहेत. त्यामध्ये 3 प्रसिद्ध बुरुज म्हणजे भवानी बुरुज, भैरव बुरुज आणि बावा बुरुज. किल्ल्यावर 3 दरवाजे आहेत. या किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला 3 दरवाजे पाहायला मिळतील. त्यामध्ये 2 मोठे आणि एक छोटा दरवाजा आहे. अर्नाळा जो किल्ला आहे तो आम्ही आता बऱ्याच ठिकाणी फिरलोय आणि फिरल्यानंतर किल्ल्याच्या मध्यभागी आलो. तर मध्यभागी बघू शकता, मध्यभागची जागा दाखवते किल्ल्याची तशी. त्यानंतर आम्ही आता इथे जवळपास मंदिर वगैरे आहेत, काही दर्गा आहे, मंदिर आहे. तर तिथे आम्ही जातो आणि तिकडचं दर्शन घेतो. मला तिकडचं जरा दृश्य दाखवत आणि मग ते काय करत तिकडे एक मंदिर आहे, त्यासाठीच मंदिर इथे काय आहे आम्हाला जाऊन बघायचं आहे. आता तिथे चालू आहे, चला जाऊया.
किल्ल्यामध्ये आपल्याला शाहली आणि हजाली कबरी पाहायला मिळतात. आत्ताच आम्ही हजरत अलीची दर्गा तिकडे आता जाऊन आलो आणि तिथूनच आता पुढे समोरच्या साईडला मंदिर आहे पाठीमागच्या साईडला. तर आता तिथे चाललो आहे, तिकडचं दर्शन घेते आणि त्या साईडला अजून एक मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. तर मग चला आपण तिकडे जाऊया आता. आम्ही आता तिकडून जाऊन आलो अर्नाळा फोर्टवरून. आता पब्लिक सर्व आलेत, बोट त्या साईडून इकडे आले. फायनली आम्ही आता तिकडून अर्नाळा फोर्टवरून आलो. पाठीमागच्या साईडला बघू शकता बोट आहे, रिटर्न आलेली आहे आणि रिटर्न जर्नी आमची सक्सेस झाले. तर आम्ही आता तिकडून जाऊन आलो. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी में दबा देना. ठीक.